श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः। चिन्तामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः। द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबर महास्वामीजींच्या अशा दिव्य अशा लीला ऐकत असताना टिपू सुलतानच्या बाबतीत काय घडलं असं सांगीन उद्याच्या चरित्राख्यानात, असं मी आपल्या पुढे ठेवलं होतं कालच्या दिवशी। त्याप्रमाणे एक दिवशी शिवचिदंबरांचे शिवशूर म्हणजे सासरे लिंगोपंत हे एक दिवशी मुरगोडला आले आणि त्यांनी लिंगोपंतांनी प्रस्ताव ठेवला चिदंबर महास्वामीजींच्या पुढे। ते म्हणाले, माझी मुलगी सरस्वती हिला 4 दिवस माहेरी घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे। तुमच्या मंडळींना म्हणजे माझ्या मुलीला लेकीला 4 दिवस माहेरपणाला घेऊन जावं अशी इच्छा आहे। आपली अनुमती असेल तर। लिंगोपंतांनी ठेवलेला प्रस्ताव चिदंबर महास्वामीजींनी मान्य केला आणि आपल्या वडिलांच्या सहवर्तमान सरस्वती माहेराला जायला निघाली। आता ती माहेराला आली, लिंगोपंतांच्याकडे गावी आली आणि त्यावेळची राजकीय स्थिती जर आपण पाहिली तर म्हैसूरचा राजा, त्याचं नाव टिपू सुलतान, तो टिपू सुलतान वेगवेगळी आक्रमणं करत 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 अनन्वित असे छळ करत 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 येत होता आणि तो कुठे आला? लिंगोपंतांचं जे गाव होतं त्या गावामध्ये चतुरंग सेना घेऊन पोहोचलेला होता। टिपू सुलतान त्या गावात पोहोचला आणि संपूर्ण गावाला वेढा घालण्याचं काम त्यानं केलं। प्रसंग असा घडला बाका की गावातली सर्व जी मंडळी होती ती घाबरून टिपू सुलतानला शरण आली, पण ही जी पत्नी होती सरस्वती म्हणजे लिंगोपंतांची मुलगी, तिनं पाहिलं आणि तिच्या असं लक्षात आलं की साक्षात महादेवांची, साक्षात शिवस्वरूपाची असलेले भगवान शिव चिदंबर त्यांची पत्नी मी असताना आणि त्यांच्यासारख्यांचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी असताना असा एक राजा येतो आणि तो धमकावतो आणि त्याच्या धमकीला बळी पडून आम्ही गाव सोडून द्यावं का? म्हणून तिनं त्या राजाच्या आज्ञेच्या विरोधात बंड करायचं ठरवलं, अक्षरशः बंड करायचं ठरवलं। ते जे दारामध्ये लिंगोपंतांच्या वाड्यामध्ये जे आले होते ना टिपू सुलतानचे सैनिक, चला घर खाली करा, ती दारात उभी होती सरस्वती। तिला गर्व नव्हता बरं का, परंतु खात्री होती की माझे पती शिव चिदंबर आहेत आणि चराचराला व्याप्त असलेलं शिवतत्व ते साक्षात मूर्तिमंत चिदंबर रूपाने प्रगट आहेत, त्यांची मी पत्नी असताना मी घाबरू का आणि कशासाठी? तिनं त्या आलेल्या शिपायांना ठणकावून सांगितलं, आम्ही घरदार सोडणार नाही, आम्ही घरातनं बाहेर पडणार नाही। ते आलेले 4 जे शिपाई होते ते गेले आणि त्यांनी एक स्त्री घरामध्ये एका वाड्यामध्ये, पण अतिशय उद्धट आहे, ती घरातनं बाहेरच यायला कबूल होत नाहीये, आपणच आता पाहावं म्हणून टिपू सुलतान चवताळून रागावून अतिशय सैरभैर झालेल्या स्थितीत त्या वाड्यात येऊन पोहोचला। टिपू सुलतान यांच्या चिदंबर महास्वामीजींची ही ज्येष्ठ जी पत्नी आहे सरस्वती माहेरी आलेली, तिला आवाज दिला, हाक मारून सांगितलं, मुकाट्याने हे घर एक काही वेळामध्ये सोडा, रिकामं करा, या गावाचा मला संपूर्ण ताबा घ्यायचा आहे। ती पत्नी म्हणते, तुम्ही फक्त आत येण्याचं धाडस करून दाखवा, काय धारिष्ट असेल। त्यावेळी त्या राजाचा अधिकार एवढा होता की सगळे नुसतं टिपू सुलतान म्हणलं तर घाबरत होते, उजवं पाऊल टाकून आत यायला सर्वजण घाबरत होते। तो राजा उजवं पाऊल टाकून आत वाड्यात शिरणार, तो घाबरून गेल्यासारखी स्थिती झाली होती सर्वांची बाकीच्यांची, पण ती नाही घाबरली। 2 पावलं आणखीन पुढे टाकली आणि त्या चिदंबर महास्वामींच्या पत्नीला धरण्याचा त्यानं प्रयत्न केला, हाताला धरण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात दुखू लागले, अतिशय काय म्हणूया
रागानं त्यानं त्यांच्या पत्नीकडे पाहिल्याचा परिणाम हळूहळू चिदंबरांच्या काय ती लीला होती भगवंतांची, त्याला दृष्टीच कमी झाली आणि दिसेना असं जेव्हा झालं, जेव्हा धक्का बसला, ते बाकीचं सैन्य अंगावर धावून येत होतं, ती काही काही बेशुद्ध होऊन काही मूर्छेतून खाली पडू लागली. मग त्याच्या कानावरती ते येऊ लागलं. तेव्हा त्यांनी सांगितलं ही सामान्य कोणाची स्त्री नसून महास्वामी चिदंबर महास्वामींची पत्नी, आणि तिला हात लावायचा प्रसंग तुम्ही केलेला आहात, ती अवज्ञा तुमच्याकडनं घडली आहे. तुम्हाला आता जी डोळ्यांनी जे दिसत नाहीये, जी दृष्टी तुमची गेली आहे ना, त्याचं कारण सुद्धा चिदंबर महास्वामीजींच्या काहीतरी कोप असावा. ते सर्व कळल्यानंतर विचारलं त्यानं एका ब्राह्मणाला, याच्यावर उपाय काय? एका ब्राह्मणानं सांगितलं, चिदंबर महास्वामी हे काहीही करू शकतात, ते साक्षात शिवस्वरूप आहेत, तुम्ही त्यांना शरण जा, बघा त्यांच्या चरणी जाऊन माफी मागा, काही जर प्रकार घडला तर घडेल. त्या ब्राह्मणाचं तंतोतंत वाक्याचं पालन म्हैसूरचा राजा असलेला टिपू सुलताननं केलं आणि तो शिवचिदंबरांना शरण आला. डोळ्याला दिसेनासं झालं होतं. तो म्हणतो, अपराधी तुम्हा आलो मी शरण, क्षमा ते करून कृपा करा. मी तुम्हाला अपराधी आहे तुमचा, तुमच्या मंडळींना म्हणजे तुमच्या पत्नींना उद्धटपणे बोललो, तुमच्या पत्नीचा हात धरून त्यांना वाड्याच्या बाहेर काढायची इच्छा मी केली, नवे नवे रागानं त्यांच्याकडे पाहायला लागलो, माझी दृष्टी गेली. प्रभू, मी अनंत जन्माचा अपराधी आहे, मला यातून तुम्ही वाचवा, मला यातनं मोकळं करा. म्हणून त्यानं प्रार्थना केली. साक्षात दत्तावतारी शिवचिदंबरांच्या चरणी गडाबडा लोळू लागला. एक दोन जणांनी हळूच विचारलं प्रभूंना, प्रभू याला जर दृष्टी प्राप्त करून दिलीत तर हा अहंकारी आणि मत्सरी राजा आहे, यानं पुन्हा उपद्रव या क्षणी सुरू केला तर? भगवान म्हणाले, जर याला माझ्या एका स्पर्शाने नुसत्या संकल्प मात्रांनी जर दिसेना असं झालं आणि बाकीची प्रजा मूर्छेतून पडली त्याची, ते शिपाई बाकीचे अन्य सैन्यदल, तर परत काही करू लागला तर मी स्थिर स्थावर नाही का करू शकत? माझ्यासाठी किरकोळ गोष्ट आहे म्हणाले, काही काळजीचं कारण नाही. ठीक आहे. तो राजा शरण आलेला पाहिला. काय आहे? शत्रू असो मित्र असो, भगवंताच्याकडे ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य. परमेश्वर शक्ती जी असते ना लोक हो, ती पावसाप्रमाणे असते. पाऊस कधी असं म्हणतो का की मी फक्त ना सुपीक मातीवरती पडेन, मी दगडावरती पडणार नाही. कोरड्या दगडावरती सुद्धा पाऊस तितक्याच प्रेमानं पडतो जितक्या प्रेमानं सुपीक जमिनीत पडतो. तो म्हणतो माझी जबाबदारी फक्त पाऊस पाडण्याची आहे. जर सुपीक जमीन असेल तर चांगलं अन्नधान्य येईल, आणि जर कोरडवाहू दगड असेल तर नुसतं पाणी वाहून जाईल. प्रसंग असा घडला. पर्जन्यवत कृपा टिपू सुलतानवर भगवान शिवचिदंबरांनी केली. त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आणि त्याला सांगितलं, या प्रांतामधील देव ब्राह्मणांना गाईला छळायचं नाही, सर्व ठिकाणी आनंदी आनंदाचं वातावरण राहील अशा पद्धतीचा व्यवहार तू ठेव. टिपू सुलतान सारख्या राजाला सुद्धा शिवचिदंबरांनी यथायोग्य असा धडा शिकवला. अशीच रसाळ अशी चरित्राख्यानं आपल्याला श्रवण करायचे आहेत. उद्या दुसरे बाजीराव पेशवे आणि सरदार बापू गोखले हे कसे शिवचिदंबरांचे अनुग्रहित झाले किंवा त्यांच्या शिष्यांच्या परंपरेमध्ये कोण कोण आलं, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.